आपण मागल्या व्हिडिओमध्ये बोलतो की आपल्याला आपल्या दुःखामधून आपल्या टेन्शनमधून बाहेर निघायचं आहे, तर त्यासाठी काय करायचं. मी सर्वात आधी काय पद्धती वाचन करायचं, चिंतापाठ करायचं, मेडिटेशन करायचं, त्याच्यामधून आपण बाहेर पडू शकतो. मेडिटेशन मात्र सगळ्यात मोठा उपाय आहे, परंतु त्याच्यापेक्षा आणखी छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या तर त्याच्यामधून पण तुम्ही लवकर बाहेर पडू शकता. छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही आत्मसात करायचं, 4 मैत्रिणींमध्ये जाऊन बोलायचं. मी तसं गटामध्ये आहे, मुंबई अभियानामध्ये माझ्या गटामध्ये महिन्याच्या महिन्याला मीटिंग असतात, त्याच्यामध्ये मी जाऊन बसते. 4 मैत्रिणीमध्ये गेलो की कसं थोडं टेन्शन फ्री होतं मनाची, तेवढंच मनाला समाधान मिळतं. दुःख काय, दुःख तर आपल्या जीवनामध्ये येणार, तसं सुख आणि दुःख या नाण्याच्या 2 बाजू आहेत. कधी कधी दुःख जास्त येतो, कधी सुख येतो. सुख जास्त दिवस टिकत नाही, दुःख जास्त दिवस असतात त्या जीवनामध्ये. पण त्या दुःखाला असं घट्ट मिठी मारून बसायचं. जर त्याला घट्ट मिठी मारून बसलं तर तो आपल्याला सोडणारच नाही. त्याला म्हणायचं तू माझं जीवन साथी आहे किंवा माझा मित्र स्वतः सोडला नाही, तू माझ्या जीवनामध्ये का. त्याला बाहेर बांधायचं. जसं घरी पाहुणा जर आपल्याकडे कोणी आला तर तो पण 4 दिवस राहतो आणि निघून जातो, तसं करता दुःखाला पण त्याला गाठोडं बांधायचं आणि त्याला बाहेर फेकून द्यायचं. ते सहजासहजी एवढे सोपं होत नाही, परंतु ते प्रयत्न करण्याचा प्रयत्न करायचा. आणखी आपण कुठले कार्यक्रम असले त्याला अवॉइड करायचं, कार्यक्रमाला जायचं, 4 चौकीमध्ये मिसळायचं. त्याच्याने थोडंसं मनाला थोडंसं दुःख कमी होईल, दुःख कमी होईल. त्याच्यामुळे कसं 4 ठिकाणी जाणं, मुलांसोबत गार्डनमध्ये फिरायला, कुठं पिकनिकला जा, कुठं तरी 4 ठिकाणी असं फिरा, थोडंसं मनाला तेवढंच समाधान. माणसाच्या जीवनामध्ये दुःख काही कमी नसतं, सगळ्यांनाच असतं. परंतु काय आहे त्याच्यामध्ये, ते दुःखातून बाहेर पडणं हे सोपं नसतं. पण स्वतःच्या मनाला जोपर्यंत तुम्ही समजावून सांगणार नाही की मला याच्यातून बाहेर पडायचं आहे, मला या दुःखामध्ये जास्त दिवसपर्यंत राहायचं नाही, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करायचा. सकाळी उठल्यानंतर कुठल्या तरी आपल्या कामांना लागायचं, कामं झाले की कुठला तरी आपला छंद जोपासायचा, कुठं वाचनामध्ये, लिखाणामध्ये आवड असेल त्याच्यामध्ये वेळ घालवायची. असं केलं तर तुम्ही तुझ्या दुःखांना कमी करू शकाल. त्याच्यानंतर एक मेडिटेशन सांगितलं होतं, तर मेडिटेशन कसं करायचं जर सगळ्यांनाच माहिती असेल असं नाही, पण मी ज्या पद्धतीचं मेडिटेशन केलं मी त्या पद्धतीचं तुम्हाला सांगणार. मेडिटेशन मध्ये काही नाही, जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर सकाळची वेळ घ्या, संध्याकाळची वेळ मिळेल तर संध्याकाळची वेळ घ्या, थोडं अर्धा पाऊण तास त्याच्यामध्ये घालवा. जे तुम्हाला कम्फर्टेबल जागा असेल तुमच्यासाठी बसायला, तुमचं बेड आहे, एखादी रूम आहे, तिथं जास्त आवाज वगैरे नसेल, शांतपणा असेल अशा ठिकाणी मांडी घालून बसायची, पालथी घातली, ते डोळे बंद करायचे. त्याच्यानंतर थोडे दोन्ही हात असे मांडीवरती ठेवायचे आणि त्याच्यानंतर डोळे बंद केलं की हळूच मग स्वतःच्या मनाला एकदम शांत आणि रिलॅक्स करायचं. ते झालं की मांडी घालून बसल्यानंतर हळूच म्हणायचं, पायांपासून सुरुवात करायची. सर्वात आधी पायांच्या नखांपासून, पायांच्या बोटांना म्हणायचं हे गुरुता, तुझी ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. ती हळूहळू बोटांच्या पायांच्या नखांपासून ती हळूहळू वरती पायांकडे चढत आहे. पायांचे तळवे, पायांचे बोटे माझी शिथिल झालेली आहे. त्याच्यानंतर ती ऊर्जा हळूहळू तुमच्या टोंगड्यांपर्यंत आणायची. टोंगडे, तुमच्या पायांचे पोटऱ्या ह्या माझ्या शिथिल झालेल्या आहे, त्याच्यामध्ये भूमातेची ऊर्जा आलेली आहे असं म्हणायचं. त्याच्यानंतर हळूहळू ती ऊर्जा तुमच्या टोंगड्यांपासून तुमच्या कमरेपर्यंत आणायची. असं करायचं की भूमातेची ती ऊर्जा तुमच्या कमरेपर्यंत आलेली आहे. तुमच्या मांड्या, तुमच्या कमरेचा कटी हा शीतल झालेला आहे. ती ऊर्जा आता हळूहळू वरती पाठीच्या मागून वर चढत आहे. तुमच्या पोटाला, तुमच्या छातीला रिलॅक्स करत आहे. त्याच्यानंतर तुमची पाठ, मानेपर्यंत ती ऊर्जा आलेली आहे असं महसूस करायचं स्वतः त्याच्यामध्ये की ती ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रवेश केलेली आहे आणि मला सुंदर आणि शांत करत आहे, माझ्या शरीराला रिलॅक्स करत आहे. ती ऊर्जा पाठीकडून मानेपर्यंत आलेली आहे. त्याच्यानंतर ती आपल्या खांद्यांपर्यंत गेलेली आहे. खांद्याच्या बाजूने खाली शोल्डरच्या खाली आपल्या पोटापर्यंत उतरलेली आहे. तिथपर्यंत तुमचे हात पूर्ण शीतल आणि एकदम असं तुम्ही रिलॅक्स झालेले आहात. त्याच्यानंतर हळूहळू ती तुमच्या हातापर्यंत, हातांचे तळवे, बोट तिथपर्यंत ती ऊर्जा पोहोचलेली आहे आणि तुम्ही रिलॅक्स झालेले आहात. त्याच्यानंतर ती ऊर्जा तुमच्या मानेकडे तुमची हनुवटी, तुमचे ओठ, गाल, कानाच्या पाऱ्या, नाक, डोळे, कपाळ, तुमच्या डोक्याच्या वरपर्यंत ती ऊर्जा गेलेली आहे आणि तुम्हाला पूर्णपणे ती रिलॅक्स केली. आता असे समजून चला की भूमातेची ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये पूर्णपणे प्रवेश केलेली आहे आणि तुम्ही पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहात. रिलॅक्स झाल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तुमच्या शरीरामध्ये एकदम कुठल्याही प्रकारचं काही न वाटता ती ऊर्जा प्रवेश केलेली आहे. तुम्ही शीतल, शांत आणि पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहात. त्याच्यानंतर तुम्ही एक डोक्यामध्ये एक विचार द्यायचा की माझ्या हृदयामध्ये एक ज्योत जळत आहे.
ती दिव्य ज्योत आहे प्रज्वलित झालेली आहे आणि ती दिव्य ज्योत तुम्हाला तुमच्या जिथं तुमचं दुःख भाग आहे त्या दुसऱ्या भागाला ती ऊर्जा शीतल करत आहे, शांत करत आहे असं तुम्हाला वाटायला लागेल. तुमच्या डोक्यामध्ये नाही प्रकारचे विचार येणार, ते विचारांना येऊ द्या, त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही त्यांना विचारांना येऊ द्या. फक्त एवढं लक्षात घ्या की तुमच्या हृदयामध्ये एक दिव्य ज्योत जळत आहे आणि ती दिव्य ज्योत तुमच्या शरीराला पूर्णपणे शीतल करत आहे. तुमचे विचार, तुमच्या दुःखाला ती कमी करण्याचा प्रयत्न करते. आधी होईल कदाचित की ती दिव्य ज्योत तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला जळलेली दिसणार नाही, पण तो प्रकाश काही दिवसानंतर तुम्हाला तो जाणवेल, त्याचा अनुभव होईल. तुम्ही हळूहळू करत राहिले की ते हळूहळू तुम्हाला त्याचा परिणाम जाणवेल. डोक्यामध्ये काही विचार येत असतील तर विचारांना येऊ द्या, त्यांना घालवण्याचा प्रयत्न करू नका. हळूहळू हे तुम्ही जर प्रयत्न केले तर त्याच्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या डोक्यातलं जे स्ट्रेस आहे, जो तुमच्या हृदयामध्ये दुःख आहे, ते हळूहळू कमी करण्याचा तो प्रयत्न करतो. तुम्ही इतर वेळेस असं झालं नाही मला की 2-3 दिवसामध्ये मला असं झालं नाही, याच्याने काही होत नाही असा विचार करू नका. हळूहळू कुठली गोष्ट केली की ती हळूहळू होत असते आणि एकदम असं तुम्हाला वाटेल की तुम्हाला झोप पण येत आहे. जर असं वाटलं तर समजून सांगा तुम्ही की तुमचं मेडिटेशन एकदम तुम्ही सरळ रस्त्याने जाता. झोप आल्यासारखी वाटली म्हणजे समजून सांगा की तुमचं मेडिटेशन करण्याची पद्धत तुमची योग्य आणि बरोबर आहे. याच्यानंतर मी तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये डोक्यामध्ये येणारे विचार ते कसे घालवायचे ते तुम्हाला मी पुढच्या आठवड्यामध्ये सांगेन. मेडिटेशन एवढं करा, एवढं केल्यानंतर तुम्ही आणखी छोट्या छोट्या कुठल्या गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. त्याला इग्नोर करू नका. जर तुम्ही आनंद शोधण्याचा प्रयत्न केला, जेवढा आनंद शोधा जीवनामध्ये तेवढंच तुमच्या ते फायदेशीर होईल. आणि पुढच्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये येणारे विचार ते कसे बाहेर घालवायचे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे.